आणि समोर उपस्थित असलेले थोडी जरी लोक असले तर साऱ्या भारताला त्याचं रिप्रेझेंटेशन करणारी, कारण 18 पगड जातीचे आहेत, सर्व धर्मांची आहेत, हा भारत आहे. हा सुंदर असा ही सगळी भावंड आणि त्यानंतर अत्यंत सुंदर असे विचार ज्यांनी मांडले ते ह.भ.प. श्याम सुंदर महाराज. विषय सद्भावनेचा आहे आणि खरं तर धर्म जो आहे, धर्म हे माणसांना जोडणाऱ्या शक्तीचं नाव आहे. जो द्वेष पसरवतो तो धर्मही नाही आणि ती माणसंही धार्मिक नाहीत. ते तर सैतानी काम आहे. ते माणसांमध्ये भेद पाडणं, द्वेष निर्माण करणं. कुराणाचं तर म्हणणं आहे नंबर 1 की या जगातली सारी माणसं, जगातली बरं का, रंग कोणताही असू द्या, देश कोणताही असू द्या, भाषा कोणतीही असू द्या आणि धर्मसुद्धा कोणताही असू द्या, ही सारी माणसं मुळात एकाच जोडप्याची, एकाच मायबापाची संतती आहे. हे वास्तव आहे, कुराणाचं म्हणणं आहे. आणि महाराज मला हे सांगितलं पाहिजे. कुराणातलीच ती ओवी वर लावली, मराठी भाषांतर केलंय. ज्याला कुराण मान्य नाही तो मुस्लिमच नाही. मुस्लिम त्याचं नाव आहे ज्याला कुराणवर ज्याचं इमान आहे. मग जगातली सारी माणसं म्हणजे हिंदू असोत, ख्रिश्चन असोत, जैन असोत, इंग्रज असोत, माळी असोत, मराठी असोत, वंजारी असोत, तेली असोत, तांबोळी असोत, ही माझे भावंड आहेत. हा इमान ज्याचा नसेल तो मुस्लिम नाही. मस्ट आहे इमान. तर निवळ कुराणाची आणि पैगंबरांचीच भूमिका नाही. आता तुकोबांचा संदर्भ दिला महाराजांनी. तुकोबांचं म्हणणं आहे, अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. प्रश्नच विचारतायत की हा भेद जो आहे, वीण म्हणजे एकाचीच निर्मिती आहे, एकच माय व्यालेली आहे, मायबाप एकच आहे. मग इथे कसला भिन्ना भिन्न, मग कसला भेद आहे? तुकोबांचं म्हणणं आहे, आधुनिक विज्ञान जर आपण पाहिलं, आता विज्ञान युग आहे बरोबर ना, आणि आधुनिक विज्ञानामध्ये आपण अवयव प्रत्यार्पण करतो बरोबर ना. ऑर्गन ट्रान्सप्लांट ऐकलं असेल तुम्ही, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, अजून मरणोत्तर नेत्रदान, मग हे ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि काय सांगतं हे विज्ञान? जर वंजारी बांधवाचं ब्लड किंवा मराठी बांधवाचं ब्लड इमर्जन्सीमध्ये वंजारी रुग्णाला दिलं तर खाजो सुटते का महाराज? खाजो नाही सुटत. मुस्लिमाचं हिंदूंना दिलं तर रिॲक्शन येते का? ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि हिंदूंच्या मुसलमानाला दिलं तर काय होतं? शॉकमध्ये जाईल का तो? नाही जाणार. बौद्ध बांधवाचं ब्लड जर ब्राह्मण रुग्णाला दिलं तर काय होईल? काय होईल सांगा बरं? जीवदान भेटेल, जीव वाचेल. म्हणजे हे ब्लड सुद्धा सांगतंय की अखिल मानव जातीमध्ये रक्ताचं नातं आहे, ब्लड रिलेशन आहे. आपण बंधू भगिनी आहोत, याचा विसर पडलेला आहे. आधुनिक विज्ञानानंतर जर आपण आपल्या संविधानाकडे वळलो, संविधान दिंडी, हे
एक नवीन हे आहे. लोकांना वाटतं संविधानाचा आणि दिंडीचा काय संबंध आहे. अरे तुकोबांचा संघर्ष संविधानातली जी तत्व आहेत ना, समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, त्याच्यात करताय. पैगंबरांचा संघर्ष न्यायाकरताच आहे. कुराणात आहे ना, इन्नल्लाह यामुरू बिल आदल, कुराणाची आयत आहे छोटीशी. अर्थ काय? निशंक अल्लाह तुम्हाला ऑर्डर, आज्ञा देतोय की न्याय करा. न्याय न्याय कुठं? न्यायालयातच नाही, घरातही न्याय करा, कुटुंबातही न्याय करा. म्हणजे मिसेसवरही अन्याय करू नका, लेकरा बाळांवर अन्याय करू नका, आई बापांवर अन्याय करू नका, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर अन्याय करू नका. जिथं कुठं तुम्ही असाल, तुमचं दुकान आहे तिथंही अन्याय करू नका. डॉक्टर, तुमचं हॉस्पिटल आहे तिथंही अन्याय करू नका. न्याय करा, न्याय. तुमच्या म्हशी असतील दूधवाल्या तुम्ही, तर तिथंही पाणी घालू नका. इन्नल्लाह यामुरू बिल आदल. आदल म्हणजे न्याय. आणि प्रत्येकाला ही ऑर्डर आहे ईश्वर निर्मात्याची, न्यायाने वाग, नीतीनं वाग, अन्याय करू नको, अन्याय करू नको. आदल हा शब्द आहे. आदल आपल्या लक्षात येईल. या आदल शब्दापासून बनलाय अदालत, म्हणजे न्यायालय. जिथे आदल, जिथे न्याय मिळतो त्याला म्हणतात अदालत. आणि आदिल तो आहे न्याय देणारा, न्यायाधीश, त्याला म्हणतो आपण आदिल. अदालत रोड, न्यायालयाकडे जाणारा रोड. मी म्हणत होतो संविधानाची जी 4 मूलभूत तत्व आहेत, समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, हे सगळे संत त्याच्याकरता तर झटलेले आहेत. तुम्हाला एक अभंग मुद्दाम सांगतो. महाराजांनी अनेक अभंगांचे दाखले दिले. कुराणाचं सांगितलं की सारी मानवजात एकाच मायबापाची संतती, भेदाभेद भ्रम अमंगल. तुकोबांचं काय म्हणणं आहे पा, वर्णाभिमाने कोण झाला पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. कोण झाला हो पावन? वर्णाच्या अभिमानामुळे. दाखवा मला, द्या असं दाखवून. तुकोबा म्हणताय वैश्य तुळाधार. तुळाधार एक ग्रेट संत होऊन गेले. आणि कोण होते? वैश्य होते. ठीक आहे. गोरा तो कुंभार. गोरोबा पण एक संत होऊन गेले. आणि कोण होते ते? कुंभार होते. धागा हा चांभार. रोहिदास. रोहिदास पण ग्रेट संत होऊन गेले. ऐसा राज चाहू मैं. आता ती सांगायची गरज नाही. पण रोहिदास, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन. पहा तुकोबा कोणाकोणाचा उल्लेख करतायत. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना न्हावी, जाण विष्णुदास, हे सगळे त्याचे दास आहेत. हे सगळे. कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. भजनी अभेदू हरीचे पायी. तुकोबांचा हरी म्हणजे फक्त कोण्या जातीचा हरी नाही बरं का. तो कारे नाठ विशी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी ये कला. तो हरी येतो, त्याची ओळख. तो एक चिंतनाचा विषय आहे. पण इथे भजनी अभेदू हरीचे पायी, चोखा मेळा बंका जातीचा महार. तुकोबा म्हण, चोखा मेळा बंका जातीचा महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. कसली जात रे, कसली पात रे. काय भेदाभेद आहे, काय आहे. तुकोबांचं म्हणणं किती विज्ञाननिष्ठ आहे. सारे संत सुद्धा. म्हणून संविधान दिंडीच्या संदर्भानं बोलताना या सगळ्या संतांनी समता सांगितली, बंधुता सांगितली, प्रेम सांगितलं, न्याय आणि नीतीचा उपदेश केलेला आहे.
आणि त्याकरताच सद्भावना मंच आहे ना परळी आपण इथे स्थापन झालेला आहे आणि त्याच उद्दिष्टाने आजचा हा मिलनाचा कार्यक्रम आहे. खरं ईदच्या दिवशी महाराज रोजच्या पेक्षा 2 एक्स्ट्रा काम अनिवार्य आहेत ईद साजरी करताना. ईदचं सांगितलं पाहिजे जरा काय रमजानी डेलीच आपण करतो जे काय आहे ते अनिवार्य, त्यापेक्षा ईदच्या दिवशी 2 काम अधिक एक्स्ट्रा अनिवार्य आहेत, मस्ट आहेत. त्यातलं पहिलं काम आहे फित्र नावाचं दान आणि म्हणूनच या ईदचं नाव आहे ईद उल फित्र. फितर नावाचं दान देऊन जी ईद साजरी केली जाते तिचं नाव आहे ईद उल फित्र. हे दान काय? कुटुंबातील लहान मोठ्या प्रत्येक सदस्यातर्फे 2.5 किलो गहू दिले पाहिजेत गरजूंना. मग 10 जर सदस्य असतील लहान मोठे, अगदी काल डिलिव्हरी झाली असेल त्या बाळालाही मोजायचं, त्याची गणती करायची. 10 सदस्य असतील तर 25 किलो आणि असे जर 1000 कुटुंब धनवान असतील सगळ्या समाजात तर या 1000 कुटुंबांचं हे दान एकत्रित सामुदायिकरित्या आपण कलेक्ट करायचं आणि आपल्या समाजातल्या गरजूंची लिस्ट बनवायची आणि त्यांच्यापर्यंत घरपोच करायचं ईदच्या अगोदर. पैगंबरांचं म्हणणं आहे ऐपत असूनही जर हे फित्रचं दान कोणी दिलं नाही तर अशा माणसाने ईदगाच्या जवळपासही फिरकायची गरज नाही. तू इकडं जवळपासही फिरकू नको, तुझी काही गरज नाही या ईदकडे यायची, तिकडं. पैगंबर साहेब म्हटलेले आहेत पहा की द्यायचं कशा करता, गरिबांची मदत म्हणून नाही. पैगंबरांचा स्पष्ट उल्लेख आहे. रमजान मध्ये जे रोजे ठेवले, उपवास, ज्या काही तू उपासना केल्या, या साऱ्या उपासनांमध्ये ज्या उणीवा राहून गेल्या असतील त्या उणीवांची परिपूर्ती व्हावी म्हणून हे दान द्यायचंय, त्याच्याकरता द्यायचंय. म्हणजे हे दान देणं ही गरिबांची गरज नाही, ही देणाऱ्याची गरज आहे. याने जर हे दान दिलं नाही तर पैगंबरांचं म्हणणं आहे तुझ्या रोजांचा, तुझ्या नमाजीला काही अर्थ राहणार नाही, स्वीकार करणार नाही तो अल्लाह. तर मी असं म्हणत होतो ईद उल फित्र वरून की हे दान अगोदर सण सूद आहे, दिवाळी आहे, आपण तुपाशी आहोत आणि शेजारी उपाशी आहेत, याला सण म्हणणार का? याला ईद म्हणता येईल का? अगोदर हे दान दे गरिबांना, जकात याच्यापेक्षा वेगळी आहे. तर हे ईद उल फित्र विषयी शॉर्ट मध्ये सांगता येईल. ईदच्या दिवशी अगोदर हे दान द्यायचं आणि दुसरं जे काम आहे ते आहे नमाज. सारे लोक सगळ्या समाजातले ईदगावर जमतात एकत्रितपणे, आंघोळ पांघोळ, स्वच्छ कपडे, सुगंधित होऊन आणि भगवंतासमोर नतमस्तक होतात, त्याचं गुणगान करत येतात. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, आता सांगितलं श्यामसुंदर महाराजांनी, भगवंताची ओळख. आपल्याला भगवंताचं गुणगान करायचं आहे ना. आपल्याला जन्माला कोणी घातलं? आपण राहतो कोणाच्या धर्तीवर? हा श्वास जो आपण घेतो ही हवा कोणाची आहे? हा प्राणवायू कोणाचा आहे? हे पाणी आपण पितो कोणाचं आहे? हा सूर्य कोणी निर्माण केला? हे सारं चक्र सृष्टी कोण चालवतोय? त्याची जाण, त्याची ओळख. तुकोबा म्हणूनच म्हणतायत नकारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जनाशी एकला तो. मला वाटलं इथं थोडंसं आपण थांबून चिंतन केलं पाहिजे. तुकोबांचं म्हणणं आहे बरं का. तुका म्हणे कैसी आंधळी ही जन. काय म्हटले? आंधळी हे जन आणि गेले विसरून खऱ्या. खऱ्या देवाला विसरून गेले म्हणजे काय झालं नेमकं?
सहज बोलून जातो आपण. मुसलमानांचा देव वेगळा आहे, हिंदूंचा वेगळा आहे, बरोबर का नाही? आणि जैनांचा वेगळा आहे, ख्रिश्चनांचा वेगळा आहे, पंजाबी लोकांचा. जेवढे समाज तेवढे देव. खोटं का खरं आहे? खरे ना, खरं आहे का खोटं आहे? तुका म्हणे कैसे आंधळी ही जल. काय सॉलिड त्याला प्रमाण दिलंय तुकाराम महाराजांनी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, कुराणात सुद्धा आहे. हे बाळ हिंदूचं, हे मुसलमानाचं, हे ख्रिश्चनाचं, हे जैनाचं. महाराज या सगळ्या लेकरांकरता दुधाचं नियोजन करणारा, डिलिव्हरीच्या अगोदर आईच्या स्तनांमध्ये तुकोबा म्हणतायत की कोण आहे सांगा बरं? वेगवेगळा आहे का तो? एकच आहे तो, पण त्याचा विसर पडलेला आहे. भगवंत जो एक आहे त्याचा विसर पडलाय. आपण माणसं तर वाटली जाती धर्मांमध्ये, पण राहिला होता तो एक, तर त्यालाही वाटून टाकलेला आहे. तो एक आहे तो. म्हणून आता जवळपास सर्वांना पटू लागले सबका मालिक किती आहे? सबका मालिक एक आहे. तुकोबांचं म्हण आपुला तू एक देव करुणी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. आणि बसायदानाचाही संदर्भ दिला. विश्वात्मक, साऱ्या विश्वांचा. आता विश्वात्मके देवी, देवाचं विशेषण ना. देव विश्वात्मक आहे, साऱ्या विश्वांचा आहे तो. त्याची ओळख. आणि माझे विचार संपवताना हा जो रोजा ठेवला गेला ना, महिनाभरचा रोजा, त्याचा उद्देश खरं माणसाला उपाशी तापाशी ठेवणं हा नव्हता. आपल्याला एवढी माहिती आहे की मुसलमानांचा रोजा खूप कडक असतो. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पाण्याचा थेंब देखील घशाखाली जाऊ द्यायचा नाही, किती ऊन असू द्या. हे बरोबर आहे. पैगंबर साहेबांचं म्हणणं आहे रोजा म्हणजे पहाटेपासून सायंकाळपर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाही आहे. फक्त रोजा जुबान का भी है, आँखों का भी है, कानों का भी है, कानों का, हाथों का भी है और पैरों का भी है. आता हे नवीन असेल बहुतेकांना. सगळ्या धर्मात उपवास आहेत, आहे ना. एकादशी आहे, कुठं अजून वेगळ्या स्वरूपात व्रत आहे. पण बहुतेक करून उपवासाचा संबंध फार फार तर खाण्यापिण्याशीच आहे, बाकी नाही. आज एकादशी आहे, वडापाव नाही खायचा. आज काय खायचं? फराळाचं घ्यायचं. साबुदाण्याची खिचडी घेऊ, फळं खाऊ, आहे ना. आज बाकी नाही खायचं. रोजा आहे, आज चहा नाही प्यायचा, आहे ना, पाणी नाही प्यायचं. म्हणजे संबंध खाण्यापिण्याशीच आहे. ये जुबान का रोजा क्या है, डोळ्यांचा रोजा काय, कानांचा रोजा काय, हातापायांचा रोजा काय. पैगंबर साहेब म्हटले जो रोजा ठेवू नाही, जो रोजा ठेवू नाही, खोटं बोलणं आणि खोटं वागणं, खोटं बोलणं आणि खोटारडं वागणं सोडत नाही. रोजा ठेवून सुद्धा, उपवास ठेवून सुद्धा त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला, भगवंताला काडी मात्र गरज नाही. कशाला उपाशी मरतो? घेण्या देण्याचा भाव. तुझं जर बोलणं बदलत नसेल, तुझं जर वागणं बदलत नसेल, तर या रोजाला आणि या एकादशीला काही अर्थ आहे का? पैगंबरांचा संदर्भ दिला. पुन्हा तुकोबांचा संदर्भ पाहू आपण. हा अभंग पहा तुकोबांचा. पापांची वासना नको दावू डोळा. काय म्हणतात देवाला? देवा, पापांची वासना या डोळ्यात नको येऊ देऊ रे. त्याहून आंधळा बराच मी, त्याच्यापेक्षा आंधळा ठेवू. आता हे काय चाललंय महाराज मंडळी देवधर्माच्या नाव, त्याच्यापेक्षा आंधळा ठेव मला. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. ही निंदा नालस्ती ऐकण्यापेक्षा मला एक वेळची श्रवण शक्ती हिरावून घे, बाहेर ठेव. ये कानों का रोजा है.
आणि पापाची वासना नको दावी डोळा, हा डोळ्यांचा रोज आहे. तुकोबांच्या शब्दात पहा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मोका बराच मी. तुकोबांचा ये जुबान का रोज आहे. ही जिरेची एकादशी आहे. नको मज कधी परश्री संगती, त्याहुनी जनातून माती उठता भली. एकदा हे गेलेलं बरं, एकदा है ना, माती होते शरीर, जनाजा निकल जाए ते परवडलं काय. जनातून माती उठता भली, पण हे वाईट कृत्य माझ्याकडून घडता कामा नये. शील आहे, रोजांचा उद्देश हा शीलच आहे, चारित्र्य आहे, तकवा आहे. ती जीवर समोर आपल्या आहेत आहे. माणसाचं मोठेपण कशावर आहे? त्याच्या रंगावर नाही, वर्णावर नाही, डिग्रीवर नाही, प्रॉपर्टीवर नाही, भाषेवर नाही, देशावर नाही, गोर आहे का कोळा काळ आहे त्याच्यावर आहे. कशावर आहे माणसाचं मोठेपण? तकवा. तकवा म्हणजे शील, कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर, अखलाक. अखलाक आहे. म्हणूनच बुद्धांनी शीलाला महत्व दिलेलं आहे. शील आदमी अखलाक से बडा होता है. शिलानं माणूस मोठ. भगवंताला प्रिय जो आहे त्याचे डोळे तसं पाहतात जे तुकोबांना अपेक्षित. डोळ्यांचा रोजा ठेवणारे, कानांचा हातापायांचा रोजा ठेव, निष्कलंक चारित्र्य आहे, पवित्र चारित्र्य आहे. तो माणूस भगवंताला प्रिय आहे. नाही तर मस्त त्याची स्विस बँकेत डिपॉझिट प्रॉपर्टी आहे, पण सगळी नंबर 2ची आहे. तो प्रिय आहे का भगवंताला? नाही आहे तो प्रिय. भगवंताला प्रिय कोण आहे? विषय निघाला नंबर 2चा म्हणून रोजा इफ्तार करताना महाराज दुआ करतात, वला रिझकी का अफ्तार तू फतकब्बल मिन्नी, मग रोजा सोडतात. त्याचा अर्थ आहे की हे अल्लाह, तू दिलेल्या कष्टाच्या कमाईवर मी हा उपास सोडतोय. एकादशी ठेवायची आणि फराळ नंबर 2चा फुकटचा चालेल का? त्याला काही अर्थ आहे का? असो, सद्भावनेसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि त्याकरता आपण सर्व इथे जमलेलो आहोत. शेवटी एकच विनंती आपल्या सर्वांना करू इच्छितो. एक वास्तव आहे पहा, आपल्याला पटू नाही तर न पटू, कटू सत्य आहे. तुकोबांचं म्हणणं आहे, कुराणाचं म्हणणं आहे, कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का जायका चखना है. मृत्यू काळ्या दगडावरची रेग आहे. तुकोबांचं म्हणणं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मृत्यू अटळ आहे, याद राखा. आग लावणाऱ्यांनाही मरायचे आणि सद्भावने करता जगणाऱ्यांनाही मरायचे, बरोबर ना? मग मृत्यू तर अटळ, असंही मरायचंय ना असंही मरायचे. मग कोणतं मरण चांगलं? आग लावून मेलेलं चांगलं की माणसं जोडून मेलेलं चांगलं? साधी गोष्ट आहे. एक दृष्टांत देऊन थांबतो. पैगंबरांच्या वाङ्मयात आहे. तत्कालीन एक खूप मोठे महाराज होते, संत इब्राहिम नाव त्यांचं, पैगंबर. आणि त्यावेळेच्या जालिम राजाने या महात्म्याला जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली होती. पैगंबरांच्या वाङ्मयात उल्लेख आहे त्याचा. अतिशय नम्रूत हो, अग्नी भडकावला, जिवंत जाळणार आहेत आता इब्राहिम यांना. एक चिमणी होती. चिमणी आपल्या चोचेमध्ये एक एक थेंब पाणी आणून त्या भयंकर अग्नीत टाकत होती. कोणीतरी आश्चर्याने त्याला विचारलं, तुझं डोकं तर नाही सरकलं? एक तर जीव एवढा एवढा, त्याच्यात तुझी चोच ती किती, त्याच्यात पाणी ते किती, काय फरक पडणार आहे या वणव्याला? ती मोठ्या धाडसानं म्हणाली सर ती चिमणी. ती म्हणाली, 1.5 शहाण्या, मला माहिती आहे माझ्या या एक थेंब पाण्यानं हा वणवा विझणार नाही, पण याद राख, जेव्हा मी मृत्यू पश्चात भगवंतासमोर उभी ठाकेल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्याही नाही, तुझ्यासारखं तमाशा पाहणाऱ्यांच्याही नाही, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये लिहिलेलं असेल. त्याच्याकरता हा प्रयत्न आहे. आग विजते की नाही त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी आहे कोणत्या लिस्टमध्ये? आपण
प्रत्येकानं आपापलं आत्मपरीक्षण करावं. आपण कोणत्या लिस्टमध्ये आहोत? लावणाऱ्यांच्या, तमाशा पाहणाऱ्यांच्या की विझवणाऱ्यांच्या? ज्या अर्थी आज आपण या सद्भावनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत, मला वाटतं हा पुरावा आहे की आपण आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमधले आहोत आणि जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत हेच काम करत राहू. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. हा वर तर मागितला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. रमजानची सुरुवात होते चंद्र पाहून आणि पुन्हा वर मागतात सारे मुस्लिम बांधव, म्हणजेच दुआ करतात, अल्लाहुम्मा ही लहू अलैना बिल अमनी वल ईमान. काय अर्थ आहे? पैगंबर करत असत ही दुआ की अल्लाह हे ईश्वरा, हा चंद्र अखिल मानव जातीसाठी अमानचा चंद्र ठरू दे. अमनो इमान, सलामतीचा, सुख समृद्धीचा चंद्र ठरू दे. ही प्रार्थना तर केली आपण, पण निवळ प्रार्थना करून अमन प्रस्थापित होईल का? पोरग MPSC ला आहे आणि महाराजांना म्हटलं, महाराज जरा आशीर्वाद द्या. महाराज आशीर्वाद देतील आणि विचारतील, व अभ्यास वगैरे काय? नाही, अभ्यासाची काय गरज आहे म्हणे तुमचा आशीर्वाद असल्यावर. असं तर कोणी करत नाही ना. सिर्फ दुआ मागने से अमन कायम नहीं होगा. साऱ्या मुस्लिम बांधवांनी दुआ मागितली, पण प्रयत्न, आजचा कार्यक्रम जो आहे ना तो प्रयत्नाचा भाग आहे. आणि असा एक कार्यक्रम करून अमन कायम होणार नाही, सातत्य हवं त्यात. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, आज आपल्या सर्वांना असं वाटतं की समाजात अमन पाहिजे, शांती पाहिजे, सद्भावना पाहिजे. बहुतांशी लोकांना. शेवटी मी सांगतो, काहींनी उल्लेख केला की वातावरण खूप डेंजर, खूप द्वेष वगैरे पसरत आहे. सत्यपाल महाराजांचे शब्द मला आठवत आहे. ते म्हणतायत की उधर बोलता है मस्जिद में इस्लाम धोखे में, और इधर मंदिर में बोलते हिंदू खतरे में है. सत्यपाल महाराज म्हणतात, इधर शासकीय विश्राम गृह के ऑडिटोरियम में आके देख, परली में मुसलमान भी मजे में है, हिंदू भी मजे में है, सब धर्म के लोग मजे में बैठ. हाँ, खतरे में है, लेकिन कौन? तेरी कुर्सी खतरे में, कुर्सी. इसलिए ये आग लगात. खुर्ची खतरे में है, पॉलिटिक्स आहे, राजकारण आहे. पण आपण सर्व जर एक दिलानं एकत्र आलो ना, तर मला नाही वाटत की या समाजाला कोणी दुभंग होऊ शकेल. या शहीदांचं जे बलिदान आहे ते वायाला जाणार नाही. या हजारो संतांचा जो त्याग आहे तो वायाला जाणार नाही. हा देश तिथे बंधुता, समता अबाधित राहील. मला तरी त्यात शाश्वती वाटते. संयोजकांचे, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कबीरांचा संदर्भ पुन्हा आठवला. कबीर म्हणतात, जब तुम दुनिया में आए तो रोते हुए, लेकिन दुनिया ने खुशियाँ मनाई. पेढे वाटले, बरोबर ना? कबीर म्हणतात, जग असं की जाताना उलट व्हावं. आला होता हसत, जावं कसं तू? आला होता रडत, जावं हसत. आणि तुझ्या येण्यानं तू तर रडत होता, पण लोकांनी पेढे वाटले. तू गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, त्याला म्हणतात जिंदगी. माझे शब्द ध्यानात ठेवा. एखाद्या वार्ड गल्लीतून एका मुस्लिमाची अंत्ययात्रा निघाली ना, तर त्या गल्लीतल्या माळी, मराठी, तेली, तांबोळी, 18 पगड जातीच्या लोकांच्या भगिनींच्या डोळ्यात जर अश्रू आले, ते जर म्हटले काय माणूस होता, काय चाचा होता, समजा जीवनाचं सार्थक झालं. एका हिंदू बांधवाची अंत्ययात्रा निघाली तर मुस्लिम बांधवांच्या भगिनींच्या डोळ्यात अश्रू यावेत, काय काय शेजारी होता, काय माणूस व्हावा. असं जगण्याची सुबुद्धी आपणा सर्वांना लाभावी अशी दुआ करून थांबतो. धन्यवाद.